नमस्कार मित्रांनो. कधी कोणाला कसा फोन येईल काय सांगता येत नाही. मला एक असा फोन आला आणि फोनवरनं व्यक्ती पुढणारा बोलणारा म्हणला, की तुमच्याकडे स्थळ आहे का? मी म्हणलं कशा पद्धतीचं पाहिजे? तर म्हणले आमच्याकडे मुलगी आहे आणि त्या मुलीला 100 एकर जमीन आहे. एखादा चांगला वर असेल किंवा नवरदेव असेल तर आम्हाला कळवा. मी म्हणलं ठीक आहे, माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला सांगतो. पण त्यांनी सांगितलं, की आमची अट अशी आहे, एकुलता एक पाहिजे आणि मुलीला 100 एकर जमीन आहे म्हणल्यावर मुलाला कमीत कमी 50 एकर तर जमीन पाहिजे. मग मी म्हणलं, इतकं 100 एकर जमीन मुलीचं ज्यावेळेस लग्न होणार आहे, त्यावेळेस त्यातले काय 50 एकर काय मुलाच्या नावावर करणार आहे का? तर ते म्हणले, "तसं कसं कराल? पण त्या लेव्हलचं त्याला स्थळ पाहिजे," असं त्यांनी सांगितलं. मग मी काय त्यांना म्हणलं, की "बाबा, लग्न रानाचं किंवा शेतीचं लग्न लावायचं का? ही 100 एकर आणि नवरदेवाचं 50 एकर हे लग्न कुणाच लावायचं आहे नेमकं? नवरा-नवरीचं लावायचं आहे का रानाचं लावायचं आहे? हा मोठा प्रश्न आहे." त्यामुळे मित्रांनो, नवरदेवाच्या नवरीच्या इतक्या अपेक्षा वाढल्यात, की काय बोलतील ह्याचा नियमच राहिला नाही. आता मला सांगा, नवरी लग्न करून आल्यानंतर त्या 100 एकराचं नवरदेवाला काय घेणं आहे? अर्थातच काहीच घेणं नाही. परंतु ज्या अपेक्षा आहे, जे बोलणं आहे, त्याच्यामुळंच आता सध्या तागायतला लग्न जुळत नाही आहे. त्यासाठी अपेक्षा थोडं कमी करा, लग्न 100% जुळतील. धन्यवाद.